नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तुमच्या सेव्हिंग अकाउंटचं आणि कर्ज खात्याचं ए-टी-एम मिळालं आहे आणि हे ए-टी-एम मिळाल्याच्या नंतर आता त्याचा पिन जनरेट करण्यासाठी तुम्ही सर्वत्र कार्ड्स ॲप हे ॲपसुद्धा डाउनलोड केलं आहे आणि त्याच्यामधून तुम्ही पिन सेट करायचा प्रयत्न करताय. परंतु हा पिन सेट होत नाही आहे आणि हा पिन सेट करत असताना किंवा हा पिन जनरेट करत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एरर येत आहेत. अशा प्रकारचे अनेक एरर बऱ्याच सभासदांना, बऱ्याच कस्टमरला येत आहेत. त्यामुळं हा पिन कसा सेट करायचा, नेमका हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे, याबद्दल अनेक ग्राहकांना प्रश्न उभे राहत आहेत आणि त्यांचा पिन जनरेट होत नाही आहे. या व्हिडिओमध्ये आपण ए-टी-एम पिन जनरेट करत असताना येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया. सर्वत्र कार्ड्स ॲप यामधून आपला पिन कसा जनरेट करायचा, यासाठी आपल्या चॅनलवर या अगोदर आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घ्या, जेणेकरून पिन कसा जनरेट करायचा आहे हे तुम्हाला त्या दोन्ही व्हिडिओमधून सहज कळून जाईल. आता प्रश्न आहे की पिन कसा जनरेट करायचा हे तुम्हाला माहिती झालेलं आहे. तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ आपले पाहिलेले आहेत. त्यानंतरही तुमचा ए-टी-एम पिन जनरेट होत नाही आहे. काही ना काही त्यामध्ये एरर येतो आहे. तर आता हा व्हिडिओ आपला त्या सर्व एरर्समध्ये काय करायचं, कशा प्रकारची तुम्हाला प्रोसेस करायची आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. यामध्ये आपण एक एरर घेऊया. त्या एररनुसार तुम्हाला काय करता येईल याबद्दलची आपण माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे किशोर आणि तुम्ही आपल्या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदा जर पाहत असाल तर कृपया आपल्या चॅनलला तुम्ही पहिले सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पुढं भविष्यातही या संदर्भात काही जर का अपडेट आली तर त्या संदर्भातही आपण जो व्हिडिओ बनवू तो तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आता आपण हा व्हिडिओ चालू करूया. सुरुवातीला मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, काही जणांना एरर येतोय की बॅड अकाउंट नंबर किंवा बिन नॉट फाउंड अशा प्रकारचा काही जणांना एरर येतो. असा जर एरर आला आहे तर त्या प्रसंगी तुम्हाला काय करायचं आहे, जर का तुमचा बॅड अकाउंट नंबर किंवा बिन नॉट फाउंड अशा प्रकारचा जर का तुम्हाला एरर येत असेल तर याचा अर्थ असा की एक तर तुमचा अकाउंट नंबर टाकताना चुकतोय किंवा तुम्ही कोणती तरी माहिती जी तुम्हाला त्या ॲपमध्ये भरायची आहे ती माहिती भरताना तुम्ही चुकवताय. यामध्ये काही पॉसिबल ज्या केसेस आहेत त्या आपण पाहूया. पहिली केस अशी की जर का तुम्ही अकाउंट नंबर हा चुकीचा टाकताय तर अशा प्रकारचा एरर येऊ शकतो. विशेषतः अकाउंटशी संबंधित जर का तुमचा अकाउंट नंबर तुम्ही चुकीचा टाकत असाल तर अशा प्रकारचा एरर तुम्हाला येतो. बिन नॉट फाउंड किंवा बॅड अकाउंट नंबर अशा प्रकारचा एरर तुम्हाला येतो. अशा प्रसंगी तुम्ही सगळ्यात अगोदर हे चेक करायचं आहे की आपला जो अकाउंट नंबर आहे हा 18 अंकी आहे की नाही. तुमच्या बँक पासबुकवर 16 अंकी अकाउंट नंबर असतो. त्या अकाउंट नंबरच्या अगोदर 2 शून्य तुम्हाला ॲड करायचे आहेत आणि 18 अंकी अकाउंट नंबर तुम्हाला तयार करायचा आहे. आणि हा 18 अंकी अकाउंट नंबर तुम्हाला या सर्वत्र कार्ड्स ॲपमध्ये अकाउंट नंबरच्या ठिकाणी टाकायचा आहे. जर तुमचं सेव्हिंग अकाउंट असेल तर तुमच्या पासबुकवरील सेव्हिंग अकाउंटचा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि जर का तुमचं कर्ज खातं असेल, तुम्ही सोसायटी घेतलेली असेल आणि त्याचं तुम्हाला ए-टी-एम मिळालेलं असेल तर हा जो कर्ज खाते नंबर असतो हा कर्ज खाते नंबर तुम्हाला ब्रँचमधून घ्यायचा आहे आणि तो कर्ज खाते नंबर 18 अंकी आहे की नाही याची खात्री करायची आहे. नसेल तर तुम्ही तुमच्या संबंधित ब्रँचमधून तसा तो 18 अंकी अकाउंट नंबर घेऊ शकता आणि ब्रँचमधून हा 18 अंकी अकाउंट नंबर तुम्ही घेतला त्यानंतर तुम्हाला ह्या ॲपमध्ये हा 18 अंकी अकाउंट नंबर तुमचा टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला हा बॅड अकाउंट नंबर किंवा बिन नॉट फाउंड असा एरर येणार नाही. या प्रकरणात दुसरी केस अशी येते की जर का तुम्ही कार्डवर असलेली एक्सपायरी डेट किंवा कार्डचा CVV नंबर जो कार्डच्या बॅक साईडला असतो हा नंबर साधारणतः 3 अंकी असतो. हा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा असतो. जर का तुम्ही कार्डचा CVV नंबर जर का चुकवलात तरीसुद्धा बिन नॉट फाउंड अशा प्रकारचा एरर तुम्हाला येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्डच्या खालच्या कोपऱ्याला तुम्हाला त्या कार्डची एक्सपायरी डेट दिलेली असते. संबंधित कार्ड हे कोणत्या वर्षापर्यंत आणि कोणत्या महिन्यापर्यंत व्हॅलिड आहे हे दिलेलं असतं. ही व्हॅलिडिटी किंवा ही एक्सपायरी डेट तुम्हाला ॲपमध्ये टाकायची असते. आणि जर का टाकताना तुम्ही हे जर चुकवलं तर एक्सपायरी डेट मिसमॅच अशा प्रकारचा तुम्हाला एरर येतो. त्यामुळं तुम्हाला ही एक्सपायरी डेट व्यवस्थित टाकायची आहे. जर का तुम्ही ही एक्सपायरी डेट कार्डची व्यवस्थित टाकाल तर तुम्हाला एक्सपायरेशन मिसमॅच किंवा एक्सपायरी डेट मिसमॅच अशा प्रकारचा एरर तुम्हाला येणार नाही. आतापर्यंत मी तुम्हाला बॅड अकाउंट नंबर किंवा बिन नॉट फाउंड आणि एक्सपायरेशन मिसमॅच या 3 एररची माहिती दिली. आतापर्यंत मी तुम्हाला हे जे 3 एरर सांगितले, जर असे 3 एरर येत असतील तर ज्या प्रकारची कार्यवाही मी तुम्हाला सांगितली आहे ती तुम्हाला करायची आहे. आता आणखीन पुढं पाहूया. पुढं मित्रांनो तुम्हाला आणखीन येणारा महत्त्वाचा एरर म्हणजे सस्पेक्टेड फ्रॉड अशा प्रकारचा एरर येतो. या केसमध्ये जर का तुम्हाला सस्पेक्टेड फ्रॉड अशा प्रकारचा एरर येत असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला तुमच्या कार्डचा पिन हा पुन्हा एकदा जनरेट करायचा आहे
आणि जनरेट केल्याच्या नंतर काही वेळ थांबून तुम्हाला ट्रान्झॅक्शन करून पाहायचं आहे। जर ट्रान्झॅक्शन त्या केसमध्ये सुद्धा नाही झालं तर एक वर्किंग डे थांबून दुसऱ्या दिवशी पुन्हा 1-2 वेळेस तुम्हाला तुमचा जो ATM पिन राहतो हा जनरेट करून पाहायचा आहे। पुन्हा ATM पिन जनरेट केल्याच्या नंतर काही वेळ थांबून पुन्हा ट्रान्झॅक्शन करून पाहायचं आहे। बऱ्याच केसेसमध्ये दुसऱ्या दिवशी तुमचं हे ट्रान्झॅक्शन होऊन जातं। जर का तुम्हाला अशा प्रकारचा एरर येत असेल तर त्या संदर्भात तुम्हाला अशा प्रकारची कार्यवाही करायची आहे, जर तुम्हाला सस्पेक्टेड फ्रॉड असा एरर येत असेल तर। आणि हे करूनही जर का तुमचा ATM पिन जनरेट होतच नसेल तर तुम्ही तुमच्या ब्रांचला भेट देऊ शकता आणि तुमची समस्या तिथे सांगू शकता। आता यानंतर आपण पाहूया की बऱ्याच जणांना OTPशी संबंधित एरर येत आहेत। पहिला OTP सेंड होतोय परंतु दुसरा OTP सेंड होत नाहीये। अशा प्रकरणामध्ये सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा ATM पिन जनरेट करून पाहायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा मोबाईल नंबर तुमच्या अकाउंटशी लिंक आहे का याची खात्री करायची आहे। अशा प्रकारचा एरर बऱ्याच जणांना येतोय। या केसमध्ये तुम्हाला हे शुअर करायचं आहे की तुम्ही दिलेला मोबाईल नंबर आणि बँकने ज्या ATM कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर हा एकच आहे का। दुसरी महत्त्वाची गोष्ट, हाच मोबाईल नंबर तुमच्या एकापेक्षा जास्त अकाउंटला दिलेला आहे का। अशा केसेसमध्ये अशा प्रकारचा OTPचा प्रॉब्लेम येऊ शकतो। एका अकाउंटला एक मोबाईल नंबर असेल तर ह्या गोष्टी होत नाहीत। जर का तुमचं एकाच मोबाईल नंबरवर 2-3 अकाउंट असतील तर त्या ॲपमध्ये वर तुम्हाला राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला स्क्रोल करायचं आहे आणि आलेलं जे ATM त्या ॲपमध्ये दाखवत आहे हे ATM तेच आहे का जे ATMचा तुम्ही पिन जनरेट करताय याची खात्री करायची आहे। याची खात्री केल्याच्या नंतरच तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे, जेणेकरून तुम्हाला काही अडचण जाणार नाही। बऱ्याच कस्टमरच्या, बऱ्याच शेतकऱ्यांचा एकच मोबाईल नंबर त्यांच्या 2 ते 3 खात्यांशी लिंक असतो, त्यामुळं त्यांना OTPशी संबंधित अडचणी येतात। अशा प्रकरणामध्ये ॲपमध्ये तो मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर वर जे ATM कार्ड शो करत आहे ते ATM कार्ड हे तेच आहे का जे आपल्याला बँकेतून मिळालं आहे आणि ज्या ATMचा आपण आता पिन सेट करायची प्रोसेस करतोय, या गोष्टीची खात्री करा, तेव्हा तुम्हाला ह्या OTPशी संबंधित अडचणी येणार नाहीत। पुढचा एरर आहे इनव्हॅलिड मोबाईल नंबर। जर का तुमच्या अकाउंटशी लिंक असलेला मोबाईल नंबर वेगळा आहे आणि तुम्ही ATM फॉर्मवर मोबाईल नंबर हा वेगळा दिलेला आहे आणि ह्या ॲपमध्ये तुम्ही जो ATM फॉर्मवर दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकताय, पण तो मोबाईल नंबर तुमचा सिस्टमशी लिंक नसल्यामुळं इनव्हॅलिड मोबाईल नंबर असा एरर तुम्हाला येतो। त्यामुळं या गोष्टीची खात्री करा की जो मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या फॉर्मवर टाकला होता तोच मोबाईल नंबर तुमच्या ATM सोबत लिंक आहे का। बँकमध्ये जाऊन चौकशी करा, तुमच्या ATM कार्डसोबत तुम्ही दिलेलाच मोबाईल नंबर लिंक आहे का, या गोष्टीची खात्री करा, त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा एरर येणार नाही। पुढची समस्या अशी आहे की आता एखाद्या मोबाईलवर तुम्ही सर्वत्र कार्डसेप ॲप डाउनलोड केलं आणि त्या ॲपमधून एखादा पिन जनरेट केला, त्याच्यानंतर पुन्हा एखाद्या दुसऱ्या कार्डचा जर तुम्हाला पिन जनरेट करायचा असेल तर अशा प्रसंगी काय होत आहे की डायरेक्ट लॉग इन मागतो आणि लॉग इनमध्ये तुमच्या अगोदरचा पासवर्ड मागतो। त्यावेळेस सगळ्यात अगोदर तुम्हाला लॉग आउट करायचं आहे। लॉग आउट केल्याच्या नंतर ते ॲप अनइन्स्टॉल करून पुन्हा एकदा इन्स्टॉल करायचं आहे। त्यावेळेस पुन्हा मोबाईल नंबरपासून ते ॲप चालू होईल, म्हणजे पुढचा ज्याचाही तुम्हाला पिन जनरेट करायचा आहे त्या अकाउंटला लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला टाकता येईल आणि पुढची प्रोसेस करता येईल। एका कार्डचा एक पिन जनरेट झाल्याच्या नंतर तुम्ही काळजीपूर्वक त्या ॲपमधून पहिले लॉग आउट व्हा आणि लॉग आउट झाल्याच्या नंतर तुम्ही एकदा ॲप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा, त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा एरर येणार नाही। आता ह्या व्हिडिओमध्ये मी जेवढे काही एरर येत आहेत त्या एररशी संबंधित जेवढ्या काही बाबी आहेत या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु याच्या व्यतिरिक्तही जर का तुम्हाला काही एरर येत असतील तर तसे एरर काय येत आहेत आणि तुम्हाला काय अडचणी जात आहेत याबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये तशी तुम्ही कमेंट करा। पुढं आपण त्या विषयांवर सुद्धा असा एखादा व्हिडिओ बनवूया, जेणेकरून तुम्हाला पुढे ह्या अडचणी जाणार नाहीत। तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, युजफुल वाटला असेल तर इतर शेतकऱ्यांसोबत आणि आपल्या इतर कस्टमरसोबत हा व्हिडिओ शेअर करा, सर्वांना मदत मिळाली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर असलेले ATM पिन जनरेशनबद्दलचे अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहून घ्या। त्या व्हिडिओमधून तुम्हाला ATM पिन कसा जनरेट करायचा आहे ह्या गोष्टीची माहिती मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण विषयासोबत, तोपर्यंत धन्यवाद।